नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये परत पुन्हा एक सेलिंग प्रेशरचा दिवस बघायला मिळाला. खास करून आज बँकिंग सेक्टरमध्ये जबरदस्त डिक्लायनिंग बघायला मिळाली. जवळपास 800 पॉईंटची मंदी बँक निफ्टीमध्ये झाली. त्याचं रिझन होतं थोडंसं काही ग्लोबल रिसर्च रिपोर्ट्सकडून बँकांची EPS 1-2 बँकांचे कट केलेले आहेत फॉरवर्ड 2027पर्यंतचे. आणि बँकांमध्ये डिपॉझिट ग्रोथचा इश्यू आहे, कारण बऱ्यापैकी डिपॉझिट्स बँकांमधून बाहेर चाललेत आणि नवीन डिपॉझिट्स बँक्समध्ये येत नाहीत. म्युच्युअल फंड, इक्विटी मार्केट्स यासारख्या सोर्समध्ये तुम्ही बघितलं असेल की SIP फ्लो वाढलेला आहे. त्यामुळे बँक्सना कॅश क्रंच आहे, थोडासा कॅश प्रॉब्लेम आहे, डिपॉझिटचा प्रॉब्लेम आहे, डिपॉझिट ग्रोथचा प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळं थोडंसं पुढं त्यांना लोन ग्रोथसाठी अडचण येतील. आणि त्या संबंधात अशी बिझनेससाठी घेऊन जी वरी आहे, काळजी आहे, ती मार्केटवर आज हवी होताना बघायला मिळाली. इव्हन या फॉलमध्ये बँक निफ्टी जास्त रिसेंटली या 4-5 दिवसांमध्ये पडले आठवड्यामध्ये. त्याचं रिझनच ते होतं की बँक्समध्ये थोडंसं डिपॉझिट ग्रोथ, कॅश क्रंच आणि थोडंसा हायर इंटरेस्ट रेट्समुळं NPA प्रॉब्लेम होण्याची भीती, ॲसेट क्वालिटी वर्स्ट होण्याची भीती, या सगळ्या फिअरमुळं बँक स्टॉकमध्ये जबरदस्त दबाव बघायला मिळाला. जबरदस्त काय बघायला मिळाली, बँकिंग स्टॉक्सची पडझड बघायला मिळाली. पण मला वाटते हे एक थोडंसं अनवॉन्टेड फिअर आहे, जे निघून जाईल लवकरच. रिझल्ट सेशन चालू होते. काल TCSचे रिझल्ट्स आले, चांगले लागले. काल मी व्हिडिओमध्ये म्हटलं की काही प्रॉब्लेम वाटत नाही, पण मार्केट कसं घेईल. आज तुम्ही बघितलं TCSचा स्टॉक जवळपास 3%, 5% पॉझिटिव्ह गेला, 3-5% पॉझिटिव्ह गेला. इन्फोसिसचा वाढला. त्यामुळे मला वाटतं जसं रिझल्ट सेशन येईल हे फिअर बँकिंग सेक्टरला घेऊन जे आहे ते निघून जाईल. त्यामुळे फर्दर काळजी फारशी वाटत नाही. पण मार्केटनं डिक्लायनिंग ट्रेंड कंटिन्यू ठेवला आहे आणि त्यामुळं थोडंसं काळजी वाटतं, कारण जे महत्त्वपूर्ण सपोर्ट लेवल्स आहेत, निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, दोन्ही महत्त्वपूर्ण सपोर्ट इंडेक्सने ब्रेक करून त्याच्या बिलो क्लोजिंग दिलं आहे, जे फर्दर डाऊन साईडला इन्व्हाइट करते असं मला वाटतं. पण फर्दर शॉर्ट थोडंसं अवघड वाटते, कारण मार्केट जे आहे ते ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहेत आणि मार्केट रिकवर करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण एखादी निगेटिव्ह न्यूज परत पुन्हा मार्केटला खाली घेऊन जाते. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये दिवस आज खराब राहिला, सेलिंग प्रेशरचा राहिला. पण नेक्स्ट वीकमध्ये मला वाटतं एखादी शॉर्ट कवरिंग रॅली निश्चित बघायला मिळू शकते, कारण मार्केट ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहेत आणि इमिजिएट बाउन्स कधीही येऊ शकतो. आजही अटेम्प्ट झालेला निफ्टी जवळपास 150 पॉईंट मायनसवरून पॉझिटिव्ह 30-40-50 पॉईंट पॉझिटिव्ह पण आलेला. पण परत पुन्हा बँकिंग क्षेत्रामध्ये जबरदस्त बिकवाली सेकंड हाफमध्ये आले आणि त्याच्या परिणामाने निफ्टीमध्ये सुद्धा परत पुन्हा पडझड झाली. निफ्टी 100 पॉईंट मायनस जाऊन बंद झाला. मग ओव्हरऑल मार्केट रिकवर करण्याचा प्रयत्न करते, पण समहाऊ FISचं सेलिंग आणि काही रिझल्ट सेशनला घेऊन ज्या मार्केटच्या थोड्याशा भीती आहे, घाबरं आहे की EPSमध्ये ग्रोथ बघायला मिळणार नाही, स्लो डाऊन बघायला मिळू शकतो कंपन्यांच्या अर्निंग्जमध्ये. त्यामुळे मार्केटमध्ये पडझड होत आहे. जसं आज म्हटलं की TCSचे रिझल्ट्स चांगले लागले, तसं मला काल वाटलं, व्हिडिओमध्ये मी म्हटलं. आणि आज TCSच्या स्टॉकमध्ये चांगली आपणाला राईज बघायला मिळाला. हे फिअर आहे, जसे जसे रिझल्ट लागतील तसं तसं निघून जाईल आणि चांगली FS जर ग्रोथ आपण इंटॅक्ट जरी ठेवली वाढण्याचं सोडून, तर मला वाटतं मार्केट इमिजिएट रिकवर होऊ शकतात आणि शार्प रिकव्हरी बाउन्स मार्केट्समध्ये बघायला मिळू शकतो. त्यामुळे ओव्हरऑल थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे, रिझल्ट सेशनकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि फर्दर डिक्लायनिंग मला वाटत नाही की जादा होईल, यायला हवं. 23,200 ते 23,000पर्यंत निफ्टी कदाचित घसरू शकते, जर 23,500 क्लाइम नाही झालं. ते आपण टेक्निकल लेवल्समध्ये आता पण बोलणारच आहे. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये दबाव राहिला या सगळ्या समहाऊ रिझन्समुळे या आठवड्यामध्ये. आणि बरीच डिक्लायनिंग, बरंच करेक्शन इंडिव्हिज्युअल स्टॉक्समध्येही झालेलं आहे आणि मार्केटमध्येही झालेलं आहे, इंडेक्समध्येही झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं मार्केट जे आहेत ते ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहेत. एखादी शॉर्ट कवरिंग रॅली किंवा बाउन्स बॅक नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला मिळू शकतो पहिल्या 1-2-3 दिवसांमध्ये. मग ओव्हरऑल FISच्या विक्री बाबतीत बोलायचं झालं तर FISने काल 7,000 करोडची विक्री केलेली. आज जवळपास 2,200 करोडची विक्री FISने केल्या. विक्रीचा आखाडा त्यांचाही कमी झालेला आज आपल्याला बघायला मिळतो, पण त्यांची विक्री कंटिन्यू आहे. DISने काल 7,600 करोडचं खरेदी केली. FISने 7,000 करोडचं विकलं, DISने 7,000 करोडचं घेतलं. आज FISने 2,200 करोडचे विकले. त्या बाजूला DISने 3,900 करोडची खरेदी केली. त्यामुळे DIS कंटिन्यू आहेत. व्हॅल्युएशन्स अट्रॅक्टिव्ह वाटतात या लेवलला, त्यामुळे DIS चांगले बाईंग करत आहेत. फक्त FISचं सेलिंग थोडं कमी झालं तर मला वाटतं निश्चित मार्केटला बाउन्स येऊ शकतो आणि मार्केट ओव्हरसोल्ड आहेत. त्यामुळे मला वाटतं नेक्स्ट वीकमध्ये एखादा शॉर्ट कवरिंग बाउन्स बघायला मिळू शकतो. त्यामुळे सोमवारच्या सेशनसाठी जर ट्रेडिंग लेवल्स निफ्टी, बँक निफ्टीमध्ये बघायचं झालं तर निफ्टीमध्ये 23,500च्या अबाव जर निफ्टी मेंटेन राहिला तर फर्दर रिकव्हरी निश्चित येईल. रिकव्हरी मग 23,700 ते 23,800पर्यंतची सुद्धा येऊ शकते. एक चांगला बाउन्स बघायला मिळू शकतो, कारण तो शॉर्ट कवरिंग बाउन्स असेल. जोपर्यंत 23,450-500च्या खाली आहे निफ्टीमध्ये फर्दर डिक्लाइनिंग येऊ शकते. निफ्टीमध्ये एक मेजर सपोर्ट आहे 23,250.
23,250पर्यंत निफ्टी येऊ शकते. आजही निफ्टी 23,300-350 पर्यंत आला आणि रिकव्हरी आली 23,600पर्यंत. तर मला वाटतं 23,450च्या खाली मेंटेन राहिला तर 23,250 ते 300पर्यंत निफ्टी येऊ शकते. 23,250च्या खाली फर्दर डिक्लाइनिंग 23,000पर्यंत सुद्धा येऊ शकते पॅनिकमध्ये मार्केट्समध्ये. हायर लेवलला 23,500 जर क्रॉस करून मेंटेन राहिलं तर निश्चित एक शॉर्ट कवरिंग रॅली ट्रिगर होऊ शकते निफ्टीमध्ये, जी निफ्टीला 23,800 700 ते 800पर्यंत घेऊन जाऊ शकते. एवढा बँक निफ्टीमध्येही सिमिलर काइंड ऑफ 49,000च्या वरती मेंटेन राहिला तर एक शॉर्ट कवरिंग येईल, जे बँक निफ्टीला कदाचित 49,500 जे आजचे ओपनिंग हायज आहेत तिथं किंवा त्याच्याही वरती घेऊन जाऊ शकतं. लोअर लेवलला 48,500 एक मायनर सपोर्ट आहे, त्याच्या खाली घसरण झाली तर 48,000पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते. कारण बँक निफ्टी थोडंसं वीक सेटअप वाटतो निफ्टी बँक निफ्टीमध्ये. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये 48,500 एक मायनर सपोर्ट, त्याच्या खाली 48,000, 49,000च्या वरती गेलं तर 49,500पर्यंत एक शॉर्ट कवरिंग बाउन्स बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. ह्या लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकता. मी पुन्हा सांगेन की ह्या लेवलला फ्रेश शॉर्ट मला अवॉइड करावं असं वाटतं. बाय ऑन डीप राहा. एखादी शॉर्ट कवरिंग रॅली मार्केट्स ओव्हरसोल्डमध्ये आहेत, त्यामुळे निश्चित येऊ शकते येणाऱ्या 1-2 सेशन्समध्ये नेक्स्ट वीकमध्ये. आज NSEमध्ये 401 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2100 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 14 शेअर्स वाढले, त्या बाजूला 36 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा फक्त TCSच्या रिझल्टच्या जोरावर IT इंडेक्स चांगला पॉझिटिव्ह 3.5% तेजी करून बंद झाला आहे. बाकी बँक्स, ऑटो, मेटल, फार्मा, ऑइल अँड गॅस सगळ्या सेक्टर्समध्ये विक्री झालेली आपल्याला बघायला मिळते. ग्लोबल मार्केट्समध्येही सुद्धा बघायचं झालं तर युरोपियन मार्केट्स 20-30 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहेत बऱ्यापैकी. डाव फ्युचर्स फ्लॅट आहे, 30-40 पॉईंट थोडंसं मायनस आहे. मला वाटतं जर US मार्केट्समध्ये रिकव्हरी आली आज युरोपियन मार्केट्समध्ये, मला वाटतं सोमवारी किरकोळ एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. पण FIची विक्री जसं म्हणलं की येऊ शकते, म्हणजे इन्व्हेंटेबल आहे, ती येणारच. फक्त जर निफ्टी 23,500च्या वर, बँक निफ्टी 49,000च्या वर राहिला तर निश्चित एक शॉर्ट कवरिंग बाउन्स मला वाटतो येणाऱ्या सोमवारी किंवा मे बी नेक्स्ट येणार 1-2 वीकमध्ये कधीही. त्या हिशोबानं थोडंसं तुम्ही ते माइंडमध्ये ठेवून ट्रेड करा. तर बघा मार्केट्स नेक्स्ट वीक आणि सोमवारी कसं बिहेव करते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.